नमस्कार. आपल्याला जो वेळ दिला गेलेला आहे त्यामध्ये नारदीय कीर्तन परंपरेतलीच राष्ट्रीय कीर्तन जी परंपरा आहे त्यातील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांची रचना आणि त्यावरील निरूपण मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो आणि माझ्या या कीर्तनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानपद आणि गुरुपद झालेलं आहे असं आपण समजूया आणि आजची जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची रचना आहे त्याचं गायनाने या कीर्तनाला आपण सुरुवात करूया. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. हो मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. हो दगडाचा देव त्याला वडाराच भेव, दगडाचा देव त्याला वडाराच भेव, मातीचा देव त्याले पाण्याचं भेव. हो मातीचा देव त्याले पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याले आगीचं भेव, लाकडाचा देव त्याले आगीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याले चोराचं भेव, देव अशान पावायचा नाही हो, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. हो मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. आज आपण निरूपणासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची रचना मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. याच रचनेमध्ये राष्ट्रसंत पुढे म्हणतात की देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार गेल्याविणं अनुभव नाही. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार गेल्या होईनं अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका हीच द्वाही, देव अशानं पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. राष्ट्रसंत आपल्याला सांगू इच्छितात की आपल्या मनामध्ये आपण ईश्वर अधिष्ठान जर केले नाही, जर ईश्वरचं आपण नामस्मरण केलं नाही, मनापासून ईश्वराची भक्ती केली नाही तर देव आपल्याला पावणार नाही. आणि अनेक लोक म्हणतात की मला देवाला शरण जायचं आहे, देव मला पावला पाहिजे, पण त्याच्यासाठी जे कष्ट घ्यावं लागतात ते कष्ट मात्र घेण्याची कोणाची तयारी नसते आणि त्याला वाटतं की देव पावणं हे अतिशय सोपं आहे. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला पुढे अभंगात सांगतात की लाकडाचा देव असला तर त्याला अग्नीचा भेव आहे, मातीचा देव असला तर त्याला पाण्याचा भेव आहे, सोन्या चांदीचा देव असला तर त्याला चोराचा भेव आहे. आणि म्हणून तुम्ही असं समजू नका मूर्तीमध्ये तर देव आहेच, पण ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी हा देवाचं अस्तित्व आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. आणि ते आपल्याला सांगतात की अहंकार आपल्या मनामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की देवाने ईश्वराने आपल्या मनामध्ये वास करावा तर आपल्याला हे आपले जे अवगुण आहेत ते जे अवगुण आहेत ते म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे आपल्याला दूर करावं लागतील. मद म्हणजे अहंकार, अहंकार दूर केल्याशिवाय देवाचं अस्तित्व आपल्यामध्ये येऊ शकणार नाही असं राष्ट्रसंत आपल्याला सांगतात. एक राजा होता आणि तो राजा अतिशय ईश्वराची उपासना करणारा असा राजा होता. एक दिवस देव त्याला प्रसन्न झाला आणि म्हणाला मला तुला दर्शन द्यायचं आहे. पण तो राजा आपल्या प्रजेवर खूप प्रेम करणारा असा राजा होता आणि त्या राजाने ईश्वराला म्हटलं की मला तू एकट्याला दर्शन देऊ नको,
माझी जी सर्व प्रजा आहे सर्वांना तू दर्शन दे अशी माझी तुला विनंती आहे. तर ईश्वर राजाला म्हणाला की मला माझं दर्शन घेणं इतकं सोपं नाही. तुला मी दर्शन देतो आहे कारण की तू माझी भक्ती मनापासून करतो आहेस म्हणून मी तुला दर्शन देतो आहे. पण राजा अडून बसला की नाही, माझ्या सर्व प्रजेला देखील तुम्ही दर्शन द्याच. देव म्हणाला ठीक आहे, मी सगळ्यांना दर्शन देतो. तुझ्या राज्याच्या बाहेर 2 कोसावरची जी टेकडी आहे त्या टेकडीवर मी तुम्हाला सगळ्यांना दर्शन देतो. तू सर्व प्रजेला घेऊन तिथे ये. दुसऱ्या दिवशी राजा राणी दोघं निघाले, मागे सर्व प्रजा निघाली. आता देवही त्यांची परीक्षा घेणार होता. पहिले जाता 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 प्रजा मागे, राणीसमोर. पण राजाचं लक्ष एकच की त्या टेकडीकडे जायचं आणि मला देवाचं दर्शन घ्यायचं. त्याच्या मनामध्ये एकच भाव होता की देवाचं दर्शन मला झालं पाहिजे. पण देव परीक्षा घेत असताना बाजूला एक टेकडी असते, त्या टेकडीवर तांब्याची नाणी सगळीकडे पडलेली असतात. मागची प्रजा हळूहळू बघते की तांब्याची नाणी आहेत, चला विकलं तर काहीतरी मिळेल. त्याला 25% गळतात. पुढे 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 जाता जातात उरले 75% प्रजा मागे. पुढे जाता जाता एक टेकडी अशी दिसते की तिथे चांदीची नाणी असतात. मग अजून 25% लोक ती चांदीची नाणी उचलायला निघून जातात. पुन्हा 50%च प्रजा मागे उरते. पुढे 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 जातात ते एक टेकडी अशी दिसते की तिथे सोन्याची नाणी असतात. मग काय, सोन्याची नाणी म्हटल्यानंतर अजून 40% मग निघून जातात. उरतात 10% मागे. आणि पुढे पुढे अजून जातात तर बघतात तो काय, तर एका टेकडीवरती हिरे पडलेले असतात अक्षरशः. आणि मग उरलेले 10% ते हिरे वेचायला निघून जातात. राणी देखील ती पण म्हणते की आता ईश्वराचं दर्शन तर आपण घेऊ, कधी कधी आपल्याला होईलच, पण आता हिरे मिळतात आहे, चला. राणी देखील निघून जाते. पण राजाचं लक्ष मात्र या सर्व गोष्टींकडे नसतं. तो भगवंताचं जे दर्शन घेण्यासाठी आतुर असतो आणि तो तिकडे निघत असतो. ते या गोष्टींकडे त्याचं लक्ष नसतं. आणि जेव्हा तो जातो त्या टेकडीवर, त्याला स्वतः भगवंत दर्शन देतात. तो मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. आणि म्हणून भगवंत त्याला हसून म्हणतात की माझं दर्शन घेणं एवढं सोपं नाही, मी तुला आधीच सांगत होतो. कारण की मनामध्ये जर लोभ असेल तर माझं दर्शन त्याला मिळणार नाही. कारण मन एक आहे. जर माझं अस्तित्व तुला मनामध्ये पाहिजे असेल तर तुला या प्रत्येक व्यक्तीला मनामधून आपल्या या जे अवगुण आहेत ते दूर केले पाहिजे आणि तेव्हाच माझं दर्शन होईल. अशा पद्धतीचं एक आपण राजाला हा ईश्वर सांगतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला ईश्वर प्राप्त करायचं असेल की देव आपल्याला पावला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, देवाची कृपा आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटत असेल, तर आपले जे अवगुण आहेत ते अवगुण आपल्यातून आपण दूर केले पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. आपल्याला माहीत आहे की पांडवांची जी कथा आहे, शेवटी पांडव जेव्हा महाभारताचं 18 दिवस युद्ध होतं आणि पांडव जिंकतात आणि गांधारी जेव्हा भगवान श्रीकृष्णाला शाप देते की तुझ्यामुळे हे सर्व माझे पुत्र मारले गेले आणि तुझ्यामुळे मारल्या गेल्यामुळे ती शाप देते की तुझा यदुवंशाचा नाश होईल. आणि पुढे चालून यादव कुळामध्ये यादवी माजते आणि यदुवंशाचा नाश होतो. भगवान श्रीकृष्ण देखील अंतर्धान पावतात कारण की त्यांचं जीवन कार्य जे असतं ते पूर्ण झालेलं असतं. आणि 36 वर्ष राज्य केल्यानंतर पांडव देखील ठरवतात की आता भगवान श्रीकृष्ण देखील नाही, तर आपण देखील आता हे राज्य सोडलं पाहिजे, आपण देखील स्वर्गाकडे मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यानुसार ते स्वर्गाकडे मार्गक्रमण करण्याचं ठरवतात. आणि अभिमन्यूचा पुत्र जो असतो परीक्षित, त्याच्याकडे हे राज्य ते सोपवतात आणि पुढे निघतात. पुढे निघाल्यावर हळूहळू ते जे आता स्वर्ग नावाची जी संकल्पना आहे ती हिमालयामध्ये आहे असं त्या काळात मानायचे. आणि तिकडे निघाल्यावर जेव्हा ते चढावर लागतात, सगळ्यात पहिले द्रौपदीचा मृत्यू होतो. भीम चिकित्सक असतो, तो युधिष्ठिराला विचारतो द्रौपदीचा मृत्यू काय झाला, तिने काय पाप केलं. तर ती म्हणायची आपले 5 पती असताना देखील ती अर्जुनावर जास्ती तिचा मोह होता, अर्जुनाला ते जास्ती प्रेम करायची आणि म्हणून तिचा तिथे मृत्यू झाला आहे. पुढे चालून नकुल आणि सहदेव देखील त्यांचा मृत्यू होतो. भीम पुन्हा विचारतो युधिष्ठिराला की यांनी काय पाप केलं, हे का पडले. तर युधिष्ठिर त्यांना सांगतो की नकुलाला असं वाटायचं की मी जगात सगळ्यात सुंदर आहे, त्याचा त्याला गर्व होता. सहदेवला वाटायचं की मी जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान आहे, त्याचा त्याला गर्व होता, अहंकार होता आणि म्हणून त्यांचा मृत्यू इथे झालेला आहे. पुढे चालून अर्जुनाचा मृत्यू होतो. तेव्हा पुन्हा भीम विचारतो की यांचा मृत्यू का झाला. तेव्हा युधिष्ठिर त्यांना सांगतो की अर्जुनाला वाटायचं की मी जगातील सर्वोत्कृष्ट असा धनुर्धर आहे, मी कोणतंही युद्ध हे एका दिवसात संपू शकतो असा गर्व त्याच्या मनात होता, म्हणून त्याचा मृत्यू झाला. पुढे चालून भीमा देखील खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर तो विचारतो की मी का मरतो आहे, मी का सदेह स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही आहे. तेव्हा युधिष्ठिर त्याला म्हणतो की तुला खाण्याचा खूप लोभ होता आणि खाऊन आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्याचा तुला खूप लोभ असल्यामुळे, लोभ हा अवगुण असल्यामुळे तुझा हा इथे मृत्यू झालेला आहे. आणि पुढे चालून हस्तिनापूरपासून एक कुत्रा मात्र त्यांच्यासोबत असायचा, भटका कुत्रा. तो कुत्रा आणि युधिष्ठिर हे स्वर्गाच्या द्वारावर जाऊन पोचतात. तिथे स्वर्गाचा द्वारपाल त्यांना म्हणतो की युधिष्ठिरा म्हणतो की तुम्ही आतमध्ये येऊ शकता, पण हा कुत्रा आतमध्ये आम्ही अलाव करणार नाही, या कुत्र्याला घेणार नाही.
पण युधिष्ठिर अडून बसतो. तो म्हणतो नाही, हा कुत्रा माझ्याबरोबर सहकारी आहे, पहिल्यापासून हा माझ्यासोबत आहे, याला तुम्ही घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या कुत्रा जो आहे तो प्रसन्न होतो आणि तो कुत्रा आपल्या मूळ रूपात येतो. तो कुत्रा म्हणजे यम असतो आणि यम युधिष्ठिराला प्रसन्न होतो. तो त्याला स्वर्गात घेऊन जातो. स्वर्गात गेल्यानंतर देखील त्याला तिथे कौरव दिसतात पण पांडव दिसत नाही. आणि तो म्हणतो माझ्या भावांकडे मला घेऊन जा. तर तो यम म्हणतो की तुझे भाऊ तर हे नरकामध्ये आहेत. तर नरकामध्ये तो म्हणतो मला माझ्या भावांकडे घेऊन जा. नरकामध्ये जातात, तिथे दुर्गंधी असते, तिथे विव्हळण्याचे आवाज असतात आणि बघतो तर काय आपले सर्व भाऊ आणि द्रौपदी तिकडे विव्हळतात आहेत. त्याला खूप वाईट वाटतं. तो गुडघ्यावर बसतो, रडायला लागतो आणि त्याला खूप खूप वाईट वाटतं की असं काय झालं बा की माझे भाऊ इथे आहेत. तेव्हा यम प्रसन्न होऊन त्याला म्हणतो की हा जो आहे तो हा सर्व आभास आहे. हा आभास आम्ही तुमच्यासमोर तयार केला आहे, कारण की तू देखील एक जीवनात चूक केली आहे. तू जेव्हा द्रोणाचार्यांनी तुला विचारलं होतं की माझा पुत्र अश्वत्थामा गेला का, तेव्हा तू सांगितलं होतं नरोवा कुंजरवा. तो अश्वत्थामा हत्ती मेला असताना तू सांगितलं होतं अश्वत्थामा गेला. तुला सत्य माहीत होतं, तू अर्धसत्य सांगितलं आणि म्हणून जो आभास तू तयार केला होता द्रोणांसमोर, असाच आभास आम्ही तुला या स्वर्गामध्ये तयार केला आहे. तुझे भाऊ केव्हाच स्वर्गामध्ये पोचले आहेत, तू देखील स्वर्गात चल. अशा पद्धतीने युधिष्ठिर देखील स्वर्गात जातो. तर यातून तात्पर्य असं आहे की आपल्या जीवनामध्ये जर आपण लोभ ठेवला किंवा अहंकार ठेवला, जे पहिले आपण सांगितलं की काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे अवगुण जर आपल्या हृदयामध्ये असेल तर ईश्वराचा वास आपल्या हृदयात होणार नाही. अशा पद्धतीची शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या माध्यमातून देतात. अगदी एक चूक केलेल्या युधिष्ठिराला देखील तिथे जाऊन त्याला देखील एक आभासाच्या माध्यमातून त्याला देखील दुःख तिथे आपल्या या पृथ्वीतलावर आपण केलेल्या जे काही चूक आहे त्याचं देखील भरावं लागलं. अशा पद्धतीने आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये चांगलं काम आपण केलं पाहिजे, अशा पद्धतीची शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला देतात. आणि या पद्धतीने आपण हा जो आज जी राष्ट्रसंताची रचना आहे त्याचं मी निरूपण या ठिकाणी संपवतो. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी.